हे घे, हे घे आणि तुझं तोंड काळा कर. आई, हे दागिने आहेत, इथं परत तोंड दाखवायचं नाही. हे घेऊन निघ आता. आत्या काय करताय? आत्या आता ती एक आई होणार आहे. तुम्हीच अशी पाठ फिरवली तर कुठे जाणार ती? प्लीज आत्या, एकदा तिला माफ करा ना, प्लीज एकदा. अगं पोटची पोर आहे माझ्या. 9 महिने पोटात वाढवलंय म्या. तर म्या तरी काय करू सांग ना. हिच्यावर विश्वास टाकला आणि हिनं दगा दिला ना, तर कुणाला तोंड दाखवू म्या? कुणाला तोंड दाखवू? आई, आई, कभी ठीक आहेस ना तू? हा आई, मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, इथून पुढे माझ्या हातून कुठलीच चूक होणार नाही. फक्त मला एक संधी दे. मी तुझी लेक असल्याचा तुला कवा पश्चाताप होऊ देणार नाही. कामिनी, चल लेकरं, आज चल. हा, चालतंय. कामिनी, आजपासून ही खोली तुझी आणि तुझ्या बाळाची. इथे आता तू मस्त आराम कर. आणि काय बी लागलं ना तर निस्ता आवाज द्यायचा. आम्ही 0 मिनिटात तुझ्याजवळ हजर. कळलं काय? ए बारक्या, नुसतं हजर राहून उपयोग नाही. आता बाळाची खोली आहे म्हटल्यावर बाळाला काय पाहिजे काय नको ते बघायला नको. यो कोण? अगं हा शौर्य, इन्स्पेक्टर शंतनूंचा मुलगा आहे. शंतनूंचा अपघाती मृत्यू झाला ना, त्यानंतर मी घरी घेऊन आले होते त्याला. आता तो इथे आपल्या बरोबरच असतो. आम्ही शौर्यला दत्तक घेणार आहोत. कसा आहे फोटो? वा वा, नात कुळा, 1 नंबर, भारी, जकास. खरंच खूप भारी. आता कुठं खऱ्या अर्थानं सुख जाणवायला लागले. त्यासाठी आपण ना डोसको बी तसंच लढवतो. हे शौर्य, चल आपण बाहेर चटकूया. तुझ्यासाठी कोण एक सरप्राईज आहे. काय, चल बाहेर गेलो दाखवतो. चल. बरं कामिनी, तू दमली असशील ना, तू आता फ्रेश हो. मी पटकन काहीतरी खायला घेऊन येते तुझ्यासाठी. आता तुझी आणि तुझ्या बाळाची जबाबदारी माझ्यावर आहे. अक्षरा, एवढं का बरं करायला लागलीस? आधीच मी तुझी एवढी मोठी गुन्हेगार आहे. कामिनी, नको ना आता ते विषय. सोडून दिले की नाही मी पण. आता तू फक्त तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार कर. हा, आणि खुश राहा. नाहीतर काय, आता आपण आपलं भविष्य चांगलंच घडवायचं. थँक्यू अक्षरा. श्री सिद्धिविनायक ट्रेडर्स. काय हो, झालं का समजा? नाही अजून, थांब जरा.
अहो किती वेळ आटपाकी. अगं थांब की बाई, जरा कामात आहे म्हटले तरी. आता तरी झालं का? हा लई झालं आता. काय चाललंय तुझं? हा मी काय तर केळी सोडत बसलोय का? हा काम करतोय ना, सारखं आपल्या फन 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 मागा लावलीस ते. बरोबर. जेव्हा मला काहीतरी महत्वाचं बोलायचं असतंय ना, तेव्हाच तुमचं काम पेटतंय इकडं. काम पेटू दे बाजूला, तू बोल. तुझं ऐकणं महत्वाचं आहे नाही का? बोल. अहो त्या कामिनीनं घरात एंट्री घेतली, म्हणजे घरचा धंदा इतक्या सहजासहजी आपल्या हाताला लागू देणार नाही. म्हणजे हो म्हणजे ती कामिनी पैशावर लई डोळा ठेवून असते. लई लालची हाय ती. तिच्या डोसक्यात कायम आपला फायदा आणि स्वार्थच असतोय. तर ती या घरात आली म्हणजे ह्यो धंदा आपल्याला सहज मिळणार नाही. येते का ध्यानात तुमच्या? हा येते. कामिनी लालची नाही नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणा, असं होऊ शकतं. पण माझ्या डोसक्यात दुसरी बी शंका येते. म्हणजे तिला अक्षरांनीच इथं बोलवलं असेल तर? नाही म्हणजे सुंदरच्या हातातनं समजा जातंय ना व, म्हणून ती कामिनीला हाताशी धरून नक्की काहीतरी घोळ घालणार. शांत बसणारी नाही अक्षरा. तिचं डोसकं कुठे कुठे चालतंय ना मला चांगलं ठाव आहे. किंवा कदाचित वसुंधरा आणि अक्षरा मिळून नवीन खेळी खेळत असतील तर? नाही उर्वशी, तुझी काहीतरी गल्लत होती. ताईनं एकदा शब्द दिला म्हणजे दिला. ती ठाम असते शब्दावर, माघारी फिरत नाही, कळतंय का? आणि हे असले कटकारस्थान करणारी ताई नाही. बरं अक्षरा, अक्षरा तर करेल ना व? कामिनी, गरम गरम सूप बनवले, पटकन पिऊन घे. नंतर घेते ना. काही नंतर बिंतर नाही, आत्ता पटकन पिऊन टाक बरं. पी पटकन. आणि हे बघ, हे डिंकाचे लाडू बनवलेत तुझ्यासाठी. तुला आणि बाळाला आत्ता असं सगळं पौष्टिक खाल्लं ना की छान ताकद येईल. तिकडे ठेवते. हा जेव्हा वाटेल तेव्हा खा. हा आणि शरूला ना येताना ड्रायफ्रुट्स आणायला सांगितलेत. त्याची ना पूड बनवून ठेवते, ती दुधात घालून पी. तुला जेव्हा जे खावंसं वाटेल ना ते खा. अगं अक्षरा, तू कशाला एवढं करायला लागली माझ्यासाठी? एकतर मी आधी तुझ्याशी असं वागलीये. कामिनी, नको ना आता ते विषय. हे बघ, आत्ता तू फक्त छान विचार करायचे, चांगलं चांगलं खायचं प्यायचं, आराम करायचा आणि आनंदी राहायचं. खुश राहा. ताई हे बघ, हे का नाही पट्टण कुडोली बाजूची जमीन आहे, बघून ठेवलेली आहे. कमी पाण्याच्या पट्टीची असल्यामुळे जरा ओसाड आहे, पण डेव्हलप केली का नाही एकदम प्राईम लोकेशन आहे बघा. आणि कसं आहे, ओसाड असल्यामुळे का नाही कोणाच्या नजरच बी नाही, त्यामुळे आपल्याला एकदम स्वस्तात मिळेल बघ. हां, आता डेव्हलप करायला थोडासा खर्च आहे, पण ताई मला वाटते का नाही ही आव्हान आहे आणि आपण ते घ्यायलाच पाहिजे. पहाट फुटली उशाला, मी कोंबडं म्हणते अरवू कशाला. यासनी आत्ताच प्रामाणिकपणाचा डोस कसा काय पडला काही भी कळना. बच्चे, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, हे डिटेल्स आहेत सगळे डीलचे, म्हणजे कागदपत्र चोख आहेत. मी ताईंना पण दाखवलंय आणि मी पण बघून घेतलंय. एकदा म्हणा अक्षराला तू पण नजर टाक, म्हणजे काय सुटाय नको. हे तुझे रिपोर्ट्स. हा
सगळं नॉर्मल आहे. डॉक्टरांनी फक्त सांगितलंय पथ्य पाळायला. आणि तुझे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते. शरू 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 आपण जिंकलो. शौर्याला दत्तक घेण्यासाठी कायदेशीर मंजुरी मिळाली. आता 1 महिन्याभरात सगळी प्रोसिजर पूर्ण होईल. मग शौर्य सूर्यवंशी हे आडनाव लावू शकतो. भारी ना. काय ग, काय झालं? किती अवघड असतं ना ग दुसऱ्याचं आडनाव आपल्या नावाबरोबर जोडणं. म्हणजे अक्षरानं किती कष्ट घेतले शौर्यासाठी. आणि माझं बघ ना, माझ्या बाळाला त्याच्या बापाचं नाव कधीच लावता येणार नाही. अगं असं काही नाही. तू मुलाच्या नावाच्या पाठीमागे आईचं नाव लावू शकतेस. एवढं काय त्यात. आणि आम्ही सगळे आहोत की तुझ्यासोबत. नको काळजी करू. सगळं नीट. देवी आई, आता समद नीट जुळून आलं आहे बघ. 2 दिवसात शौर्य बी कायदेशीरित्या आमचा मुलगा होईल. मग आम्ही समधी मिळून तुझ्या दर्शनाला येऊ. वय आई, आता कुठं समधी घडी नीट बसते आहे. हे तुझंच पाठबळ आहे. तुझी कृपा अशीच आमच्या घरादारावर सदैव राहू दे. आई अंबाबाईचा उदो होय होय, चला ठेवतो. काय करते? काय झालं? माझा पहिला पगार झाला. काय? वा 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 वा. चला 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 चला, आता शर्वरीच्या पहिल्या वर्षाची पार्टी झालीच पाहिजे. पण शर्वरी, ही पार्टी आहे की नाही तू नाही देणार, म्या देणार माझ्या पैशानं. वा वा वा, मस्त सेलिब्रेट करूयात. हा अहो, बघता बघता हिच्या जॉबचा 1 महिना संपला आणि पगार पण हातात आला. किती छान वाटतंय माहितीये. आणि काय ग, हे काय घेऊन फिरते हातात? ते मी नंतर सांगते. हात पुढे कर, डोळे बंद कर. अगं कर हात पुढे. हे काय? माझा पहिला पगार. अगं मग माझ्या हातात का दिलास? माझ्या पहिल्या पगारावरती पहिला हक्क तुझा आहे म्हणून. शरू शरू, तू विसरलीस का आपण पहिला पगार देवापुढे ठेवतो की नाही? ताई, तू माझ्यासाठी कुठल्याही देवापेक्षा कमी आहेस का? हा पगार तुझा आहे. शरू, ते काही नाही. माझ्या बरोबर यायचं, आपण दोघी मिळून हा पगार देवापुढे ठेवूया. चल. अगं बरं थांब जरा, ते ठेव. अगं पण आता ठेव ठेव. काय चाललंय ना तुझं खरं? यातले थोडे पैसे मी खर्च केलेत तुझ्यासाठी. छोटासा गिफ्ट अगं कश बघ. ठेव ते ठेव. उघडू? हो आवा, नातखुळा लयच भारी आहे. आवडली? शरू अगं किती सुंदर आहे. आणि खरं सांगू का, तुझ्या या पाठीमागच्या भावना त्यापेक्षाही जास्त सुंदर आहेत. खरंच खूप आवडली मला. बरं चल, आता नेसून दाखव. आत्ता कुठे? नाही नाही. ताई, जिशू सांगा ना हिला. अय अक्षरा, एवढे प्रेमाने आणले, दाखव की नेसून. तुम्ही पण लगेच. बरं ऐक ऐक ऐक. तू म्हणालीस ना माझा पगार देवासमोर ठेवायचा. हा, आपण दोघींनी ठेवायचा. पटकन ही साडी नेस, तरच आपण जाऊया आणि देवासमोर माझा पगार ठेवूया. बरं बाई, नेसते. जिजू चला, तिला रेडी होऊ द्या. चला चला. चल चल चल. शर्वरी ऐक ना, म्हणजे तुझ्या संग ना थोडं बोलायचं होतं. म्हणजे बघ, आपल्या घरात आहे की नाही आता समज भारी चालू आहे. बरं आहे की नाही, एक बाजू जरा लंगडी असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की
अक्षरानं आहे की नाही पुन्हा कामावर जायला सुरुवात केली पाहिजे. तर तू तिच्या संग बोलशील काय? हा मला पटतंय तुमचं जिजू. तिने ना तिचे स्किल्स असे वाया नाही जाऊ द्यायला पाहिजे. मी बोलेन तिच्याशी. काय आवाज आहे? अक्षरा ताई, अक्षरा काय झालं? ताई दार उघड ना. हे अक्षरा, ताई, अक्षरा, ताई तू ठीक आहेस ना? अक्षरा का काय झालं? ताई, हे अक्षरा, जिजू जिजू धक्का मारा. अक्षरा, ताई, हे अक्षरा, ताई, अक्षरा उठ की. ताई, हे अक्षरा, हे शर्वरी पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. हे अक्षरा, अक्षरा, अक्षरा का डोळे उघड की. हे अक्षरा, अक्षरा. डॉक्टर काय झालंय? म्हणजे असं अचानक चक्कर वगैरे? अभिनंदन मिस्टर सूर्यवंशी. आनंदाची बातमी आहे. ह्या आई होणार आहेत. काय? काय डॉक्टर काय म्हणलात तुम्ही? पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. अहो ह्या आई होणार आहेत. काय? दगड 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 दगड. अरे 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 सुंदर, हायू जरा जरा दमानं. डॉक्टर, काळजीचं काही कारण नाही ना? नाही नाही, काळजी करण्यासारखं अजिबात काही नाहीये. फक्त तिला जड काही उचलू देऊ नका. आणि पुढच्या टेस्टसाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. बाकी तिला आराम करू दे. बाकी ठीक आहे सगळं. येऊ मी? बर. शरू, हो चला डॉक्टर. ये म्या बाबा होणार. लय वारी, लय वारी. आता नुसता गावभर दुडगुस. ए बारक्या समध्या फटाकड्या लाव, फटाकड्या. अक्षरा, अक्षरा अगं लय भारी, लय भारी बातमी दिलीस बघ तू. एकदम भारी. अक्षरा, लई आनंदाची बातमी आहे बघ. ताई, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी मावशी होणार आहे. डबल धमाका. अहो, आता मामन काका एकत्रच होणार की मी. अरे बारक्या, आमची बी बढती झाली आहे बघ. दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत जाणार आम्ही. अक्षरा, आता काय बी मेहनत करायची नाही. जे काही लागल ना त्याची ऑर्डर सोडायची. तुझ्या दिमतीला आहे आम्ही. अरे वा, तू काळजी घेणार होय. काय मग आई साहेब, कसं वाटतंय आता? जेजू या. बसा. खरंच देवी आईची कृपा आहे. मी देवी आई पुढे साखर ठेवून आले. देवी आई, तुझ्या कृपेमुळे या घराचं आता गोकुळ होणार आहे. इवल्या जीवाची चाहूल लागली. लवकरच सोन पावलानं ते या घरात येईल. आई, हा समदा तुझा आशीर्वाद आहे. तुझी सावली या घरावर अशीच असू दे. कामिनी,
काय नाही. पाया पडायला आले होते. घे घे, देवी आईचे आशीर्वाद घे. मामी, मी लय खुश आहे. समजा कसं नीट झालंय आता. आणि अक्षरण सुंदरसाठी तर मी लय आनंदी आहे. आता कोणीतरी आजी होणार नाही का? वय ग, लई आनंद झालाय मला. समद्या गावात पेढे वाटावेसे वाटत. काय करू आणि काय नको असं झालंय. वय मामी, लय चांगली गोष्ट आहे की अक्षरा प्रेग्नेंट आहे. मी तर लय खुश आहे बघ. पण मामी, म्हणजे वेगळा अर्थ काढू नको. मला ना फक्त एक विचारायचं होतं. मला काय वाटतंय की आता अक्षराला मूल होणार म्हटल्यावर त्या शौर्याला दत्तक घ्यायचं की नाही याचा विचार करायला पाहिजे त्यांनी, नाही का? अगं कामिनी, काय बोलतेस तू? शौर्याला दत्तक घ्यायचं आधीच ठरलंय. आता अक्षराला बाळ होणार आहे म्हणून याचा फेरविचार करणं हे असं नाही होणार. मामी, तू वेगळा अर्थ काढू नको. मी फक्त माझ्या मनात एक विचार आला म्हणून लय मनापासून सांगायली. हे बघा, हे समजा ना आता लय सोपं वाटतंय, पण उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का? म्हणजे या घरानं त्याला किती बी सांभाळलं तरी समाजात वावरताना त्याच्या मनात ही गोष्ट कायम राहणार. आता माझंच उदाहरण घ्या की, मला बी या घरात उपरच वाटत होतं ना. भले या घरानं कवा बी माझ्याबद्दल तसा विचार नाही केला, पण माझ्या मनात होता ना. म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार? त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार? आणि मग त्याला वाईट वाटू नये म्हणून जर त्यांनी शौर्याकडे लक्ष दिलं तर त्यांच्या स्वतःच्या पोराला त्याचा त्रास होणार. मामी, मी मनापासून सांगायले की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो, पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. हे बघ, माझ्या मनात हा विचार आला म्हणून मी तुझ्यासमोर मांडलाय. पण बाकी तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल मला ठाऊक आहे.